अमेरिका आणि भारताच्या संबंधांमध्ये तणाव वाढत असताना डोनाल्ड ट्रम्प त्यांचे सर्वात जवळचे सहकारी सर्जिओ गोर यांना भारतात पाठवण्याची तयारी करतायत। व्हाईट हाऊसचे डायरेक्टर ऑफ प्रेसिडेन्शियल पर्सनल असलेल्या सर्जिओ गोर यांची भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त होतं आणि भारतात अमेरिकेचा कोणताही राजदूत नियुक्त नव्हता। त्यातच अलीकडे ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर आता ट्रम्प यांच्या या निर्णयाकडे अनेक दृष्टिकोनातून पाहिलं जातंय। त्यामुळे भारत अमेरिका संबंध पुन्हा एकदा रुळावर येऊ शकतात का? सर्जिओ गोर यांच्या नियुक्तीमागील ट्रम्प यांचा उद्देश नेमका काय आहे, जाणून घेऊयात रिपोर्टमधून। भारतावर 50% टॅरिफ लावल्यानंतर अमेरिका भारत संबंध ताणले गेले। भारताने रशियाशी अधिक जवळीक साधली, नव्यानं संबंध सुधारण्यावर चर्चा केली। रशियानेही भारतासह दोस्ती निभावत भारतासाठी कच्च्या तेलाच्या खरेदीत सवलती दिल्या। त्यातच भारत चीन यांच्यातही द्विपक्षीय संबंधांवर उच्चस्तरीय चर्चा घडत आहे। अमेरिकेसह सुरू असलेल्या तणावात चीनही भारताच्या बाजूने उभं राहण्याच्या तयारीत दिसतोय। अशात आशिया खंडातील 3 मोठे देश अमेरिकेविरोधात एकवटणं आणि त्याच वेळी या प्रदेशात अमेरिकेचा राजदूत नसणं ही जोखीम अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांनी ओळखली आणि सर्जिओ गोर या आपल्या निकटवर्तीय आणि विश्वासू कर्मचाऱ्याची नियुक्ती भारतासाठी अमेरिकेचे राजदूत म्हणून घोषित केली आहे। सर्जिओ गोर हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराच्या काळापासूनच त्यांच्यासोबत आहेत। ट्रम्प यांच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती। निवडणुकीनंतर त्यांची व्हाईट हाऊसचे डायरेक्टर ऑफ प्रेसिडेन्शियल पर्सनल या पदावर नियुक्ती करण्यात आली। सर्जिओ गोर यांचा उझबेकिस्तानमधील ताशकंद इथं जन्म झाला। 12 वर्षांचे असताना 1999 मध्ये कुटुंबासोबत ते अमेरिकेत स्थलांतरित झाले। जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। अनेक रिपब्लिकन खासदारांसाठी प्रवक्ते म्हणून काम केलं। नंतर ट्रम्प यांच्या टीममध्येही दाखल झाले। अमेरिका एका बाजूला भारतावर शुल्क लावून दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसऱ्या बाजूला त्यांना भारतासोबत चांगले संवादही हवे, कारण भारताबरोबरचे तणावपूर्ण संबंध अमेरिकेवरही परिणाम करतील। याच कारणामुळे ट्रम्प त्यांच्या जवळच्या सहकार्याला दिल्लीत पाठवत आहेत। या नियुक्तीला सिनेटची मंजुरी मिळाली तर भारत अमेरिकेमध्ये संवाद सुधारतील आणि अनेक गोष्टींबाबत लवचिक भूमिका घेतली जाऊ शकते। दुसरीकडे अमेरिकेच्या कठोर भूमिकेनंतर आणि भारताबद्दलच्या त्यांच्या सततच्या वक्तव्यानंतर भारतानेही आपल्या धोरणात बदल करायला सुरुवात केली। भारत आता चीनबरोबरचे आपले संबंध संतुलित करू पाहतोय। तसंच युरोपियन युनियन रशियासोबतही व्यापाराबाबत चर्चा सुरू आहे। त्यामुळे ट्रम्प अस्वस्थ झाले। भारताने साथ सोडली तर चीनचा सामना करण्यासाठी अमेरिकेचा सर्वात मोठा आधार निखळेल। याच कारणामुळे ते दिल्लीत त्यांच्या विश्वासू साथीदाराला पाठवत आहेत। दरम्यान सर्जिओ गोर केवळ भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून येणार नाही, तर त्यांना स्पेशल एन्वॉय फॉर साऊथ अँड सेंट्रल एशियन अफेअर्सची जबाबदारीही सोपवली जाते। थोडक्यात सर्जिओ गोर दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहार पाहणार असतील, तर ते पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या देशांशी संवाद साधतील। याचाच अर्थ भारत पाकिस्तान यांना समान तराजूत तोलण्याचा प्रयत्न अमेरिका करेल आणि हे भारतासाठी चिंताजनक ठरू शकतं। भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीत गेल्या काही महिन्यांमध्ये बरेच बदल झाले। गेल्या काही वर्षात भारत आणि अमेरिका हे 2 देश परस्परांच्या जवळ आले होते। दोन्ही देश अनेक गोष्टींवर सहमत होते, तिथे आता अगदी उलट अमेरिका आणि भारत एकमेकांसमोर उभे राहिले। तसंच भारताची इतर देशांशी विशेषतः रशियासोबतची जवळीक आणि व्यापार यामुळे ट्रम्प खुश नाही। त्यामुळेच ते भारताबाबत कठोर निर्णय घेत आहेत। रशियाकडून तेल खरेदी हा ट्रम्प यांनी मोठा मुद्दा बनवला, तर भारतानं कृषी आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्राबाबत अमेरिकेशी झालेल्या कराराला संमती दिली नाही। हे देखील ट्रम्प यांना आवडलेलं नाही। अमेरिका आपल्या दुग्ध आणि कृषी उत्पादनांना भारतात आणण्याच्या तयारीत होता, मात्र भारत सरकारनं शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्या आपल्या लोकांचं हित लक्षात घेऊन याला नकार दिला। भारत अमेरिका संबंधातील कटुतेचं आणखी एक कारण म्हणजे ब्रिक्सही मानलं जातं। ब्रिक्समध्ये भारत, चीन, रशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, इराण, इथिओपिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे। हे सर्व देश डॉलरवरील त्यांचं अवलंबन कमी करू इच्छितात, त्यामुळे अमेरिकेचंच नुकसान अधिक आहे। याच कारणामुळे ट्रम्प भारतासह इतर ब्रिक्स देशांना व्यापार पूर्णपणे बंद करण्याची धमकी देत आले। मात्र ट्रम्प यांच्या या परराष्ट्र धोरणांचा अमेरिकेला पर्यायानं ट्रम्प यांनाच अधिक धोका बसू शकतो। त्यामुळेच आपल्या विश्वासू सहकार्याला पाठवून ट्रम्प यांना आशियाई प्रदेशात आपली नजर आणि पकड पक्की ठेवायची आहे आणि म्हणूनच सर्जिओ गोर यांची ही नियुक्ती। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।